एक उंदीर होता. तो एकदा असाच फिरत फिरत जंगलात पोहोचला. तिथे रस्त्यात त्याला एक माकड आणि एक मांजर भेटले. त्या तिघांची फार मैत्री झाली. एकदा त्यांनी खीर बनवायचे ठरवले. त्याप्रमाणे तिघे कामाला लागले. माकडाने एक पातेले आणले. उंदराने खीर बनवण्यासाठी रवा आणि साखर आणली. मांजराने दूध आणले. सगळ्यांनी मिळून जंगलातून लाकडे गोळा केली. मांजराने चूल पेटवून खीर बनवायला सुरू केली. थोड्या वेळाने छान खीर तयार झाली. माकड म्हणाले, खीर तयार झाली आहे, तर खीर खाण्याअगोदर आपण नदीवर अंघोळ करून येऊया. उंदीर अंघोळीसाठी तयार झाला. मांजर बोलली, मी इथेच आराम करते. तर मग माकड आणि उंदीर दोघे नदीवर आंघोळ करायला गेले. जाताना ते मांजरीला म्हणाले, मनी मावशी, तू खिरीची राखण पण कर. आम्ही नदीवर अंघोळ करून येतो. मग सर्वांनी मिळून खीर खाऊ. मांजर खिरीची राखण करायला थांबली. खिरीचा छान वास सुटला होता. मांजरीला भूकही लागली होती. तिला वाटले, आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला काय कळणार आहे. म्हणून मांजरीने थोडीशी खीर खाल्ली. तिला खीर फार आवडली. मग मांजरीला राहावेना. तिने अजून थोडी खीर खाल्ली. असे करता करता तिने संपूर्ण खीर खाऊन टाकली. मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेचे सोंग करून झोपली. काही वेळाने माकड आणि उंदीर दोघे आंघोळ करून आले. पातेले उघडून पाहतात तर काय, पातेले रिकामे होते. त्यांनी मांजरीला विचारले, मनी मावशी, खीर कोणी खाल्ली? मनी माऊ म्हणाली, मी नाही बाई खीर खाल्ली, मी तर गाढ झोपले होते. माकडाला मांजरीवर संशय आला. त्याने एक घागर आणली. ते म्हणाले, ही घागर आपण नदीत पालथी ठेवू. आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे, मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी, ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल. अगोदर माकड घागरीवर बसले. ते म्हणाले, हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी. पण घागर बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर बसला. तो म्हणाला, चू चू करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी. पण घागर काही बुडाली नाही. मग मनी माऊ भीत भीत घागरीवर बसली. तिचे पाय लटपटू लागले. घागर हलू लागली. ती म्हणाली, म्याम म्याम करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी. आणि हळूहळू घागर बुडू लागली. मनी माऊ गटा गया खाऊ लागली. घाबरून ती ओरडू लागली, मला वाचवा वाचवा. मी परत खोटे बोलणार नाही. मित्रांना फसवणार नाही. प्रिय बालमित्रांनो, तर अशा प्रकारे मनी माऊची खिरीची चोरी पकडली गेली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.